नमस्कार मंडळी. आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोहिनूर हे नाव आपल्याला माहिती आहे. आपल्या अहिल्यानगर शहरातील अत्यंत प्रतिष्ठित कापड व्यवसाय आणि त्या व्यवसायाचे प्रमुख अश्विनजी गांधी आज आपल्यासोबत आहेत. आणि हा कोहिनूरचा प्रवास खरं तर सोपा नाही आहे. 91 वर्षांचा प्रवास आहे. आज 91 वर्ष या प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि आणखीन हा प्रवास वाढतोय नव्याने, कारण नाशिकमध्ये एक नवीन शाखा सुरू होते कोहिनूरची. याच प्रवासाबद्दल बोलण्यासाठी आज अश्विनजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीलाच मी उल्लेख केला की 91 वर्ष, बापरे, म्हणजे ऐकून सुद्धा अंगावर शहार येतात. कसा होता हा प्रवास, कशी सुरुवात झाली? सुरुवात नगरलाच झाली होती आपली 1935 मध्ये आणि रामनवमीचाच दिवस होता. तर माझे पणजोबा जे होते त्यांनी त्यावेळेस एक छोटंसं व्यवसाय चालू केलं कापड्याचं. 300 स्क्वेअर फीटची जागा होती. ते त्यांनी चालू करायचं कारण होतं की कारण ते तसे वैद्य होते. ओके. पण एक काहीतरी रोजगार पण पाहिजे. त्यामुळे त्यांनी दुकानची स्थापना केली आणि ते वैद्यकीय ॲज अ चॅरिटी फ्री करायचे. त्याचे चार्ज घ्यायचे नाही. तर बस घर चालावं, त्यामुळे ही एक सुरुवात त्यावेळेस कापडाच्या रूपात झाली. आणि ते आज 91 वर्ष, आज मी 4थी पिढी ह्याच्यातच आहे. आणि ते एक म्हणजे तशी एक सुरुवात आहे. 91 वर्षांचा हा जो प्रवास आहे, तो जर तुम्ही मागे वळून पाहिला आणि आज कोहिनूर जिथे आहे त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय वाटतं तुम्हाला? सर्वात मोठं कारण म्हणजे एक कारण नसू शकतं, कारण 91 वर्ष हा फार मोठा प्रवास आहे. बरोबर. याच्यात 4 पिढ्या लागलेत आमचे. तर बेसिकली हे जी सुरुवात, खरं कोहिनूरची ग्रोथ ही जी चालू झाली ते 1962 पासून चालू झाली. जेव्हा आमचं पहिली दुमजली दुकान माझे आजोबा म्हणजे वसंतलाल गांधी यांनी केली. आणि त्यावेळेस पण त्यांचं एक विजन असायचा की ते फिरायचे, गावात जायचे, मुंबईला जायचे परचेसला. तेव्हा ते फोर्ट एरियामध्ये फिरायचे आणि तिथं बघायचे की अरे इतके छान दुकान आहेत, असे आपल्या नगरमध्ये पण करायचे आणि मीच अशी दुकान करतो नगरला. तर दॅट इज द प्लेस. जेव्हा त्यांनी फर्स्ट जो आमचा एक प्रवासचा जो एक पहिला टप्पा मोठा होता तो 1962चा होता. मी म्हणेल आमची पूर्ण स्टोरी आहे ना, ही एक वर्डनी गुंतलेली आहे, ते आहे इमॅजिनेशन. ओके. जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट इमॅजिन करू शकता, मग ती तुम्ही घडवू शकता. बरोबर. तर त्यावेळेस आजोबांनी विचार केला, इमॅजिन केलं की नगरमध्ये आपल्याला अशीच मुंबईसारखी एक दुकान बांधायची. ते इमॅजिनेशन त्यांनी पुढे आणलं. त्याच्यानंतर जेव्हा माझे बाबा प्रदीप गांधी हे जेव्हा बिझनेसमध्ये आले, हे अराउंड मिड 76च्या आसपास आले. आणि ते पण तेव्हा जेव्हा बिझनेसमध्ये फुली इन्व्हॉल्व झाले, तर अर्ली 80sमध्ये, लेट 70sमध्ये ते पण मुंबईला जायचे. त्यावेळेस त्यांना कॉन्फरन्सेसमध्ये भारताच्या बाहेर दुबईला जायचा पण एक चान्स भेटला, सिंगापूर, हाँगकाँगला जायचा चान्स भेटला. तेव्हा त्यांनी पण तिथं कधीतरी इमॅजिन केलं की असे इतके चांगले डिस्प्लेज, इतकी चांगली ऑर्गनाइज दुकान, पण आपली दुकान आपण का अपग्रेड करावी नाही. त्यामुळं त्यांनी 1982मध्ये आमचा जो एक थर्ड रिनोव्हेशन झाला, त्याच्यात त्यांनी भरपूर त्याच्यात हे केलं. आणि प्लस त्याच्यानंतर जो आमचा 1992मध्ये एक परत रिनोव्हेशन झाला, त्याच्यात परत तेच होतं की आपल्याला सगळं ऑर्गनाइज करायचं आहे, कस्टमरला चांगलीत चांगली सर्व्हिस द्यायची. तर त्याच्या मागं मग 1992मध्ये वी वर वन ऑफ द व्हेरी फ्यू स्टोर्स इन द कंट्री, लार्ज फॉर्मॅट स्टोर. त्यामुळे 14,000 फूटचं दुकान होता, जिथं कम्प्युटराइज्ड पूर्ण बिलिंग आणि अकाउंट्स कम्प्युटराइज्ड होतं. आणि पूर्ण दुकान ही AC होती, एअर कंडिशन्ड होती. तर तो त्यावेळेसचा आमचा एक प्रॉब्ली लँडमार्क क्रिएट झाला होता 90sमध्ये. आणि त्याच्यानंतर परत हे इमॅजिनेशन जे मी म्हणतो, मी शिकायला भारताच्या बाहेर होतो, मी तिथं फिरायचो 2001-2मध्ये. मी पण बघायचो यार किती सुंदर मॉल आहेत, काय मस्त आहे, कसे झारा बिरा स्टोर्स त्यावेळेस फार आवडायचे. हे 1-2चं बोलतोय, 2001-2चं. त्यावेळेस वाटायचं की आपल्या इथं असं का नाही, आपण पण नगरचा एक मॉल बनवू कधीतरी. ओके. तर ती इमॅजिनेशन परत की तिकडं इमॅजिन केलं. आणि आज बाबा नाहीत माझ्याबरोबर, पण आज 2022मध्ये आपण हा कोहिनूर मॉल हा आपण क्रिएट केला. आणि इथं पण आपण जी दुकान क्रिएट केली ते एकदम ऑर्गनाइज्ड, म्हणजे नगरमध्ये. म्हणजे बऱ्याच लोक मला सांगतात की इथं आल्यानंतर असं वाटत नाही तुमच्या दुकानात की नगरमध्ये आहोत आम्ही. तर ती फील, तर ती अचिव्हमेंट असं वाटते की ही गोष्टी आहेत जी आम्हाला ड्राईव्ह करतात. आणि हे करायचं एकच होतं की आम्हाला जे कस्टमर सांगायचं, अहो MG रोडला फार अडचण येते, गाडी लावायला जागा नाही, हे नाही ते नाही. तर अगेन कस्टमर कन्व्हिनियन्स ह्याच्याकडे बघूनच आम्ही नेहमी इव्हॉल्व्ह होत झालो. तर ह्याला इव्होल्युशन म्हणेल. कोहिनूर हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन टू जनरेशन. सो इट इज अन इव्होल्युशन दॅट हॅज टेकन प्लेस बेस्ड ऑन इमॅजिनेशन. ओके. मला असं तुमच्या स्टोरीमधनं असं वाटतं की स्वप्न पाहणं हे चूक नाही आहे, पण छोटी स्वप्न पाहणं चूक आहे. आपण इमॅजिनेशन केलं, स्वप्न पाहिलं आणि ते खरं तर सत्यात तुम्ही उतरवलं. खरंच खूप कौतुक आहे त्यासाठी. एवढं मोठं साम्राज्य जे आहे ते उभं राहताना कोर व्हॅल्यूजला फार महत्त्व आहे.
किंवा कुठल्या तत्वांवर आपला हा बिझनेस उभा आहे, कुठल्या कोर व्हॅल्यूज काय आहेत? सो मी याच्यात तुम्हाला हा 2 टप्प्यात आन्सर करेल. हं. मी पहिली म्हणेल की देर आर 2 पिलर्स टू कोहिनूर. ओके. 2 पिलर आधारस्तंभ आहेत कोहिनूरचे. एक आहे आमचा ग्राहक वर्ग ओके. आणि दुसरा आहे आमचा स्टाफ. बरोबर. यांच्याशिवाय जे पण आज आम्ही करू शकलो ते झालंच नसतं. पण ह्याच्या मागे जे तुम्ही कोर व्हॅल्यूज विचारले, ते कोर व्हॅल्यूज ह्याला कोरिलेट करतात. कारण आमचं कोर व्हॅल्यूज ऑलवेज बीन दॅट आम्ही कापड विक्रेता नाही. आम्ही इथं कस्टमरची गरज समजून त्याला सर्व्ह करायला आहे. सो आता पण आम्हाला असंच वाटतं की आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कापडाच्या माध्यमाने आम्ही लोकांची सेवा करतोय. तर हे आमचे कोर व्हॅल्यूज आहेत. आम्ही कधी कोणाला फसवणूक करत नाही किंवा आज एवढे वर्ष झालेत, आज कोणी येऊन सांगू शकत नाही की कोहिनूरमध्ये दाखवता एक आणि करतात एक. ही काहीच पद्धत नाही. सर कस्टमरचं ट्रस्ट आहे, रिलेशनशिप आहे, ह्याच्यावरती हा बिझनेस पूर्ण इव्हॉल्व्ह झालेला आहे. तर आमचे कोर व्हॅल्यूज हेच आहे की कस्टमरला चांगली चांगली सर्व्हिस द्यावं आणि रिलेशनशिप बनवायची त्याच्याबरोबर. तर रिलेशनशिप बेस्ड बिझनेस मॉडेल आमचा आहे असं मी म्हणू शकेन. आत्ता बोलताना तुम्ही वडिलांचा उल्लेख केला तुमच्या. तर त्यांनी दिलेली अशी कोणती शिकवण आहे जी आजपर्यंत तुम्हाला कामी येते या व्यवसायात? भरपूर शिकवण आहेत ॲक्च्युली. म्हणजे एक नाही. म्हणजे मी आज 40 वर्ष त्यांच्या सहवासात राहिलो. तर एक चूज करणं फार अवघड आहे. पण एक मी म्हणेल की तेच आहे की कस्टमर इज ऑलवेज राईट. करेक्ट. म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या पोझिशनला गेला, काही झालं तरी कस्टमर जो तुम्हाला सांगतोय तो नेहमीच सत्य असतो. तुम्हाला त्यालाच सर्व्ह करायचं आहे. तर जी सेवाभाव जो आमच्या यात आलेला आहे हा पिढ्यानपिढ्यात तोच आलेला आहे आणि वडिलांनी पण तोच पुढे दिलेला आहे मला. कधीही कस्टमरची नीड ही फर्स्ट पाहिजे आणि तुमचं डिसिजन त्याच्या नीडच्या बेस्ट पाहिजे. तर आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड फॉलो दॅट आय डू. आणि खरं तर या प्रवासाची सुरुवात झाली होती आमची शाखा कुठेही नाही असं म्हणत, पण आता नवीन शाखा नाशिकमध्ये सुरू होते. नगरचं नाव नाशिकपर्यंत पोहोचते. खरं तर खूप अभिमानाची गोष्ट. याबद्दल काय सांगाल? ही कल्पना कशी आली डोक्यात? ही फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण आहे की आज जसं आपण नगरमध्ये बघतो की बाहेरचे काही लोक येऊन इथं दुकानं टाकतायत. आता नगरकर पण सांगतील अरे तुमच्या गावात आमचा नगरचा एक दुकान आहे. तर ती एक प्राईड फिलिंग आहे. पण याची सुरुवात म्हणजे काय आहे की आज नगर आमचा जो कस्टमर बेस आहे तो पहिलीपासून 60% 50-60% बाहेरगावचा असायचा. आणि आमच्याकडे बरेच लोक येऊन सांगायचे अहो तुम्ही संभाजीनगरला दुकान का टाकत नाही, पुण्याला दुकान का टाकत नाही, नाशिकला दुकान का टाकत नाही. तर हा थॉट नेहमी होता की आपण कस्टमरची तिकडे जाऊन का सर्व्हिस करायची नाही. कारण त्यांची डिमांड आहे की तुम्ही आमच्या गावात पण या. तर ही सुरुवात तिथं झाली आणि आम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही चालू केलं हा प्रोसेस की आम्ही जागा बघायला चालू केली. आम्ही संभाजीनगरमध्ये जागा बघितली, पुण्याला जागा बघितली, कोल्हापूरपर्यंत जागा बघितली. पण अचानक एक मित्र होते माझे म्हणजे आणि त्यांनी मला सुचवलं की मी नाशिकला दुकान करतोय, तुला नाशिकला यायचं आहे का? माझ्यासाठी एक चांगला प्रपोजल आहे. मी म्हणलं नाशिक तर रडारमध्ये 2-3 नंबरला होतं. पण अचानक नाशिकचं नाव आलं. म्हणलं यार नाशिक करायला हरकत नाही कारण आमच्याकडे डेटाबेस आहे. आता आम्ही जेव्हा आता दुकान ओपन करतोय आम्ही डेटाबेस काढला. आमच्याकडं कमीत कमी 700-800 लोकांचा डेटाबेस निघाला जे नाशिकचे कस्टमर्स आमचे आहेत. तर विचार केला का नाही. मग नाशिकला गेलो, जागा पाहिली, जागा आवडली, दुकान पाहिली, दुकान आवडली, लोकही आपले आहेच. मग तो एक स्टेप असंच ना की जसं तुम्हाला सांगितलं की 300 फुटाची ती सुरुवात आमची जी झाली ती आम्ही इव्हॉल्व्ह होत गेलो, नगरमध्येच वाढत गेलो. तर आता नगरमध्ये जेव्हा आम्ही 80,000 फुटाला येऊन थांबलोय तर मग ही वाटचाल थांबू शकत नाही. ही बाहेरच जायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला एक्सपांड करायचं आहे, ग्रो करायचं आहे, तर माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ग्रो करता तर तुम्हाला जॉग्राफिकली ग्रो करायला लागतं. तर ही एक आमची पहिली पाऊल आहे. आणि सुदैव बघा म्हणजे की ज्या दिवशी आमची सुरुवात झाली होती 1935 म्हणजे रामनवमीच्या दिवशी, सेम दिवशी आमची नगरच्या बाहेरची पहिली शाखा पण ओपन होत आहे. तर हे डेस्टिनी आहे आय बिलीव्ह. तर ही एक सुरुवात आहे फक्त हे म्हणू शकेन मी. आम्ही असं पाहिलेलं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील कुठल्याही तुम्ही छोट्या खेड्यात जा तर लहान मुलापासून अगदी वृद्धांपर्यंत खूप प्राऊडने म्हणतात ते की आज आम्ही कोहिनूरला खरेदी करायला चाललोय. तर ना याच्यात तुम्ही जो विश्वास टिकून ठेवलाय, बरोबर, बिझनेसमध्ये ट्रस्ट टिकवणं फार महत्त्वाचं असतं. तर ते विश्वास टिकून ठेवण्यासाठी ग्राहकांचा कुठल्या गोष्टींवर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा देता तुम्ही? आम्ही कधीही जसं मी पहिली पण म्हणलो कस्टमर आमची एक ध्येय आहे की कस्टमरला सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे द्यायचे, पण ते वाजवी दरात. तर तो आमचा नेहमी फोकस असला आहे की कारण आमच्या इथं असे लोक आहेत जे म्हणतात ना की आमच्या आजोबांच्या लग्नात पण तुमच्याकडनंच कपडे घेतले, वडिलांच्या लग्नात पण तुमच्याकडनंच कपडे घेतले, आता माझ्या लग्नात पण तुमच्याकडनंच घेतोय.
जेव्हापासून मॉलमध्ये आलो हा ट्रेंड अजून चेंज झाला. तर आता यंगस्टर्स पण यायला लागले की माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी शर्ट तुमच्याकडनंच. तर हे कसं घडतं, तर काय असतं की कस्टमरचा जो विश्वास असतो त्याच्यावरती प्ले करणं फार फार इम्पॉर्टंट असतं. करेक्ट. आणि त्याच्यावरतीच आम्ही पकडून तेच सगळे इथिक्स धरून आम्ही तो केला. आणि तो गेन करायला तुम्हाला कस्टमरला प्रामाणिकपणा लागतो, तुमच्याकडे प्रामाणिकपणा लागतो जो तुम्ही कस्टमरला देऊ शकता. त्यांना वाटायला पाहिजे की नाही आम्ही कोहिनूरमध्ये खरेदी करतोय म्हणजे आमच्यावरती म्हणजे काही फसवणूक होणार नाही, उत्तम क्वालिटीचा कपडा भेटणार आहे, प्राईसमध्ये काय इथं गिमिक नाही आहे. कारण आजकाल आपण बघतो बऱ्याच ठिकाणी बरेच आजकाल प्राईस वॉर्स चालले, 1 वर 2 फ्री, 2 वर 3 फ्री, बरेचसे आज प्राईस वॉर्स चालले. पण आम्ही 91 वर्षाच्या इतिहासात कधीच ह्याच्यात पडलो नाही. तर हेच आमचं ध्येय आहे की कस्टमरला जे द्यायचं चांगलं द्यायचं आणि वाजवी दरात द्यायचं आणि चांगलीच चांगली वस्तू. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छित आहो इथं की कस्टमरला देण्यासाठी आज आम्ही पूर्ण भारत भ्रमण करतो. म्हणजे साडी घ्यायची असेल तर कोइंबतूरला जाणार, कलकत्त्याला जाणार, जयपूरला जाणार, बेंगलोरला जाणार, प्रत्येक भारताच्या प्रत्येक कोपऱ्यावरती जायला लागतं. ते का जातो? आजकाल बरेचसे डेपो झाले आहेत जिथं तुम्ही जाऊन हे माल घेऊ शकता पुण्याला, मुंबईला. पण आम्ही का जातो? कारण आम्हाला आमच्या कस्टमरला ज्या गावाची जी स्पेशालिटी ती इथं आणून द्यायची. करेक्ट. तर दॅट इज द थिंग दॅट ड्राईव्ह अस. आणि कस्टमरला पण तो एक कळलो की नाही यार कोहिनूरमध्ये जे भेटतं ते वेगळंच आहे. कारण तो पर्सनली सिलेक्शन मध्ये आम्ही आणून देतो. बरोबर. तर आय थिंक ते फार इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावरती आमचा सक्सेस बेस्ट आहे. बस्ता म्हटलं की कोहिनूरचं नाव येतं. म्हणजे तुम्ही लहान मुलांना विचारा किंवा वयोवृद्धांना विचारा, बस्ता म्हटलं की कोहिनूर. खरं तर सध्या मिल टू कस्टमर असा ट्रेंड सुरू आहे सगळीकडे, पण यात सुद्धा कोहिनूरचं एक वेगळेपण दिसून येतं. त्यामागं काय गिमिक आहे आणि ते कसं टिकून ठेवता तुम्ही? सक्सेसला काही गिमिक नसतो, कन्सिस्टन्सी लागते. कारण जे तुम्ही करत आलात एवढे वर्ष, आज 91 वर्षाचा प्रवास मला नाही वाटत फार लोक असतील जे करू शकतात. कारण हे करायला तुम्हाला कुठेतरी एक तो कन्सिस्टन्सी चिकाटी लागते. कशाची? तर लोकांना सर्वोत्तम चांगले कपडे देण्याची. आणि दुसरं जसं तुम्ही म्हणला मिल टू कस्टमर, आम्ही माल कुठनं आणतो? आम्ही पण कारागीरकडनं माल आणतो, कारागीरकडेच जातो आम्ही काय दुसऱ्या कुठल्या दुकानात जाऊन असं आणत नाही, डायरेक्ट सोर्सपासूनच आणतो. पण आजकाल काय झालंय की हे एक ट्रेंड जो झाला आहे हा सगळा मार्केटिंगचा ट्रेंड आहे. त्याच्यात बरेचसे आता जसे तुम्ही म्हणला बरेचसे दुकानात बघायला काय भेटतं की समजा साडीचं उदाहरण देतो, ही साडी 5,000ला आम्ही 2,500ला विकतो. आम्ही ऑलरेडी ती 2,500ला विकतोय, आम्ही 5चं लेबल लावत नाही. तर कस्टमरला आता ते कळायला लागलंय. आणि जेव्हा कस्टमरला माहिती आहे की नाही बाबा हे सगळे गिमिक्स चालतात नाही, थोडे वर्ष चालतात, जेव्हा कस्टमरला कळून जातं की नाही हे यार हे तर 5चीच साडी आहे जी 5लाच देत आहेत, मग हे कशाला कमी जास्त रेट होत आहेत. किंवा जसं मी तुम्हाला याच्या पहिले पण सांगितलं की 1वरती 2 फ्री, 2वरती 3 फ्री, हे कल्चर आहे. ह्याला टार्गेट आम्ही करू शकत नाही आणि सगळे आपल्या दृष्टीने बरोबर करतायत. कोणी याच्यात चुकीचं करत मी असं म्हणणार नाही. सगळ्यांची बिझनेस पॉलिसी, बिझनेस इथिक्स वेगळे असतात. त्यांना त्याच्यात त्यांचा कस्टमर क्लायंट त्याच्यात खुश आहे. आमचा कस्टमर क्लायंट जो आहे तो चांगल्या उत्तम कपड्याने, क्वालिटीने व प्राइसिंगने खुश आहे. आम्ही कधीच प्राइसिंगला धरून काम केलं नाही. सर्वात चांगलं कपडं देणं आणि एक योग्य दरात देणं, ह्याच्यात आमचा फोकस राहिलेला आहे. कुठलाही बिझनेस म्हटलं तर त्यात कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असतेच. तर ना बरीच लोक ना थोड्याफार नुकसान झालं किंवा काय झालं ते खचून जातात, पण त्यांनी अपयश त्यांना पचत नाही. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही इतके वर्ष टिकून आहात या व्यवसायामध्ये, तर कसं टिकता आलं पाहिजे, कसं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं पाहिजे? म्हणजे तुम्हाला जर अपयश येतंय कुठल्या गोष्टीत म्हणजे तुम्ही प्रयत्न केला. जर तुम्ही कधी प्रयत्नच केला नाही तर तुम्ही कधी फेल होणार नाही किंवा तुम्ही हारणारच नाही. बरोबर. तर एक सक्सेसफुल माणसाची ट्रेट आहे की फेल होणे. आम्ही पण फेल झालेलो, असं नाही की आम्ही फेल नाही झालो. आम्ही पण बऱ्याचशा गोष्टी चालू केली. आमचं पण फार स्ट्रगलिंग पिरियड होतं. जेव्हा आम्ही म्हणजे आजोबा आले, वडील आले, भरपूर स्ट्रगल केलेली. पण फेल होऊन तुम्ही थांबू शकत नाही. फेलियरमधनं तुम्ही शिका, त्याच्यातनं तुम्ही काय राईट आहे काय रॉंग आहे ते इम्प्लिमेंट करा. फक्त एकच आहे की जर तुम्ही काय फेल झालाय ते सेम मिस्टेक परत करू नका. त्याच्यातनं शिकून तुम्ही वाईज व्हा. तर मी हेच सांगेल सगळ्यांना की आमच्याकडनं पण चुका होतात, आम्ही फेल करतो, आम्ही बरेच गोष्टी कधी कधी आणतो जे चालत नाही, कधी बिफोर टाइम काही गोष्टी आणून देतो, कधी काय चुकीच्या वेदरमध्ये काही दुसरा आयटम घेऊन येतो. तर ह्याच्यात निराश व्हायसारखं काही नाही. दिस अन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत शिकण्यासाठी. तुम्ही जेव्हा कॉलेजला जाता तुम्ही असं म्हणता का
की मी BCom साठी 10,000 रुपये फीस भरली आणि मी यार काही शिकलो नाही, 10,000 रुपये वायाला गेले. दॅट इज अन इन्व्हेस्टमेंट दॅट यू मेक. ते कधी तुम्हाला कामाला येईल तुम्हाला कळणार नाही. बरोबर. सो इट इज नॉट अ फेलियर, इट इज जस्ट अ नेक्स्ट लर्निंग स्टेप. 91 वर्षाच्या प्रवासात आजपर्यंत या व्यवसायामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं वाटलं तुम्हाला आलेलं? 91 वर्ष कोहिनूरचा प्रवास असलाय. आम्हाला चॅलेंज जो खरंच होता, आज 91 वर्षानंतर आज आम्ही नगरच्या बाहेर चाललोय. प्रॉबब्ली आम्ही 10 वर्षापूर्वी पण नगरच्या बाहेर गेलो असतो. तर आम्हाला त्यावेळेस जो चॅलेंज होता, किंवा बऱ्याच व्यापाऱ्यांना बऱ्याच बिझनेसेसला हा चॅलेंज येतो, की आपण एक फॅमिली ओन बिझनेस जेव्हा असतो तर तो आपण फॅमिलीसारखाच चालवायला बसतो. बरोबर. आणि त्याच्यात मारवाडी कल्चर जो आहे तो असाच आहे की मी सांगतो तेच सत्य आहे, माझे आई वडील हे करायचे, माझे आजोबा हे करायचे, हेच बरोबर आहे, हेच करायला पाहिजे. तर चेंज होणं फार गरजेचं आहे. एक कमी तुम्ही प्रोग्रेस कधी करता जेव्हा चेंज होता. तर आम्हाला अडथळा कुठं आला की जेव्हा चेंज करायची वेळ आली, आम्हाला लक्षात आलं की आम्ही ऑर्गनाईज नाही. एक पिरियड आहे प्री कोविड पोस्ट कोविड. कोविडच्या पहिलेचा काळ होता तो एकदम वेगळा होता. कोविडच्या नंतर जो काळ आला तो एकदम वेगळा आहे. इथं तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह व्हायला लागतं, तुम्हाला बरेचसे कुठं डेटा ड्रिव्हन करायला लागतं. आता आमचा जो आजचा बिझनेस आहे, आज जरी मी ओनर असलो तरी माझ्याकडे एक फार सुंदर टीम क्रिएट केली आहे मी, जे पूर्ण शो रन करतं. ती टीम का क्रिएट करू शकलो? कारण मी सिस्टम्स आणू शकलो. तर चॅलेंज जे तुम्ही म्हणाला, चॅलेंज आम्हाला हे होतं की आमच्याकडे सगळं होतं पण सिस्टम नव्हती. बरोबर. एक्सपांड करायला एक सिस्टम लागते. जेव्हा तुम्ही ग्रो करता, एक्सपांड करता, 1 चे 2, 2 चे 4 दुकान करता, तुमच्याकडे एक सिस्टम असायला पाहिजे. ती सिस्टम नव्हती. तर ती फार मोठी चॅलेंज होती. आणि दुसरा चॅलेंज असा होता आम्हाला की आमच्या ते एवढे लीडर्स आहेत. आज आमच्याकडे बरेचसे आमचे जे HODs आम्ही म्हणतो, हेड ऑफ डिपार्टमेंट्स, ते आमच्याकडं म्हणजे असे काही लोक आहेत जे पाणी वाटायला सुरुवात केली होती कोणामध्ये, आज HOD. तर एज्युकेशन वॉज अ चॅलेंज. त्यांना नवीन सिस्टम्सला डायव्हर्ट करणं वॉज अ चॅलेंज. बट ते आम्ही यशस्वीता करू शकलो कारण तो विश्वास आमच्यात होता. आणि लोकांच्या वरती आम्ही डेलिगेशन टाकू, मी पण चुकलेलं, तू कर, काय नाही, जास्तीत जास्त काय चूक होईल ना, चालेल. तर ती चॅलेंज एक होती आम्हाला. कारण नगरला आहे ना जनरली मॅनपॉवर येत नाही बाहेर. नगरसारख्या ठिकाणी लोकांना सांगितलं की या आमच्या इथं आहे, पेमेंट जरी असलं लोक म्हणतात नको यार नगरमध्ये, त्यापेक्षा मी पुण्याला भरा, मी संभाजीनगरला भरा. थोडंसं नगरला तो चॅलेंज येतो. तर आम्ही तो चॅलेंज कसा क्रॉस केला की आमच्याच लोकांना अपग्रेड केलं. आमच्याच लोकांना, आज आमची मीटिंग्स होतात, MMRs होतात, WRMs होतात. त्याच्यात आज आमच्याकडे एक HOD असा आहे, मी नाव नाही घेणार, पण एक HOD असा आहे ज्याला लिहिता वाचता येत नाही. पण आज तो HOD बसून आमच्या मंथली मॅनेजमेंट रिव्ह्यूमध्ये PPT प्रेझेंटेशन देतो. सो हा चॅलेंज होता आमच्याकडं की मॅनपॉवर तेवढं इक्विप नव्हता किंवा त्याला एवढी सिस्टम्स नव्हती कामं करायला. बट तो आम्ही ओव्हरकम केला. आफ्टर कोविड जे आम्ही बसलो, सिस्टम्स जनरेट केली, प्रत्येक गोष्टी सिस्टम जनरेट केली. तर आज तो चॅलेंज क्रॉस करून आज आम्ही ह्या पोझिशनला आहोत की आज आम्ही ॲट अ स्ट्रेच 3 दुकानं उघडू शकतो. सो दॅट इज हाऊ आय थिंक वी फेस दॅट चॅलेंज अँड देन वी ऑल्सो ओव्हरकेम दॅट चॅलेंज. पुन्हा एकदा जे चॅलेंज तुम्ही सांगितलं की आम्हाला नगरच्या बाहेर पडता येत नव्हतं, तो नाशिकचा पुन्हा एकदा उल्लेख झालाय. तर कधीपासून आपण नाशिककरांच्या सेवेत जाणार आहोत आणि कशा पद्धतीचे दुकान असणार आहे ते? जसं मी सांगितलं, नाशिकला आम्ही आत्ताच 26 मार्चला रामनवमीच्या दिवशीच आम्ही नाशिकचं दुकानाचा शुभारंभ करतो आहोत. आणि ती दुकान आपली 10,000 फुटाची दुकान आहे. ओके. आणि तिथं आम्ही मेन्स आणि वुमन्स हे दोन्ही केटर करतोय. ग्राउंड +5 फ्लोअरची दुकान आहे. आणि नाशिकला आम्हाला एक लक्षात आलं की कस्टमर अगेन कन्व्हिनियन्स. आज आम्ही 15हून अधिक ब्रँड नाशिकला अंडर वन रूफ आणणार आहोत. आणि ते पण शॉप इन शॉप फॉर्मॅट जो आपण नगरला पाहतो त्या फॉर्मॅटमध्ये. तर नाशिककरांना बेनिफिट काय होणार आहे की त्यांना साडी घ्यायची असेल, शर्ट घ्यायचा असेल, सूट घ्यायचा असेल, डेली वेअरसाठी काही कुर्तीज घ्यायची असतील, सगळं काही एका छताखाली त्यांना बघायला भेटणार आहे. आणि सेकंडली आम्ही कॉलेज रोडवर येत आहे. तर कॉलेज रोडवर सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आम्ही डिवाइस केला की तो पार्किंगचा आहे. तर त्यासाठी पण आम्ही सोल्युशन आणलेत. आम्ही व्हॅले पार्किंग सिस्टम करतोय. तर नाशिकला जरी तुम्ही आला तर तुम्हाला ते सगळं एका छताखाली भेटून जाईल. दुसरं पार्किंग चार्ज असेल तर आमचे व्हॅलेज असतील जे तुमची गाडी पण पार्क करून देईल. तर ह्या विषयाने आम्ही थोडंसं स्वतःला इव्हॉल्व्ह करतोय, अपग्रेड करतोय. आणि नाशिककरांच्या सेवेत लवकरच हे सगळं घेऊन आम्ही पोहोचणारच आहोत. आणि असंच आमचं प्लॅनिंग संभाजीनगर आणि पुण्यासाठी पण आहेत. मे बी लवकरच ही न्यूज पण तुम्हाला देऊ की आम्ही आता अजून 2 शहरात चाललो. आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो. तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, टॉकच्या माध्यमातून नवीन लेक्चर्स किंवा सेशन्स घेत आहात तरुणांसाठी, व्यावसायिकांसाठी. तर ती कल्पना कशी डोक्यात आली आणि त्याचा कसा फायदा होतोय लोकांना?
ती कल्पना अशी आली की जसं मी तुम्हाला म्हणलो की कोविडच्या वेळेस जेव्हा मी बसलो आणि सिस्टम्स बनवायला चालू केली, तेव्हा मला लक्षात आलं की बरेचशे गोष्टी असतात की जे तुम्हाला थांबून ठेवतात. म्हणजे आमच्यासारख्या बिझनेसमध्ये, फॅमिली ओन बिझनेसमध्ये जर सांगितलं तर सर्वात मोठा बॉटलनेक किंवा जो एक विषय असतो जो तुम्हाला पुढे घेऊन जात नाही, तो असतो ना तुम्ही स्वतःच असता. ओके. कारण सगळं मीच करेल. काही झालं, आपण सुपरमॅन असतो. आपल्याला काय वाटतं, कुठे काय प्रॉब्लेम झालं की आपलं लगेच मी सुपरमॅन म्हणून तिकडे पोहोचून जाईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. तर ही एक मेंटॅलिटी जी असते, मला लक्षात आलं की हे मीच सगळं माझ्या टेबलवरून थांबतंय, माझी ग्रोथ पण माझ्या टेबलवरून थांबते. तर त्यावेळेस मी डेलिगेट करायला चालू केलं. मी लोकांची टीम क्रिएट केली, लोकांना सज्ज केलं की हे काम तुम्हीच करणार, मी बघणार नाही, काय असेल चुकीचं वाईट तुम्ही करा, मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही. हळूहळू अशी टीम क्रिएट केली. ते करताना मला असं लक्षात आलं की माझी टीम, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक टीम होती, ते एकदम लीडर्सची टीम क्रिएट झाली आणि स्वतःचे डिसिजन घ्यायला चालू केले. तेव्हा मला लक्षात आलं की असे बरेच माझे व्यापारी मित्र आहेत ज्यांना ही अडचण येते, मी हे ओव्हरकम केली आहे. पण मला असं वाटलं की माझी ही जबाबदारी आहे, मी काय ह्याच्यात चार्ज करत नाही, हे माझं पॅशन म्हणून करतो की मी जे शिकलोय, ज्या चुकातनं मी शिकलोय, हे लोकांपर्यंत पोहोचवतो की हे चुका मी केलेले तुम्ही करू नका आणि हे तुम्ही कसं बरं करू शकता. तर हे एक ध्येय होतं. आणि ती अपॉर्च्युनिटी ई टॉकची पण आली, जिथं मी युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये पुंबामध्ये जाऊन 250 MBA मुलांना ऍड्रेस करून आलो. तर ते एक पॅशन आहे की आपल्याला जेवढी, आज बघा सगळ्यांना चान्स भेटत नाही 91 इयर लेगसीमध्ये काम करायचं, 40 वर्ष 2 पिढ्यांबरोबर राहायचं, शिकायचं बिझनेस फॅमिलीमध्ये. हा सगळं एक, मला वाटतं की माझ्याकडे तो एक, आय एम लकी, फॉर्च्युनेट आहे मी की माझ्याकडे हे सगळं आहे. तर मग माझी जबाबदारी बनते की मी लोकांपर्यंत पोहोचवायचं. सो दॅट इज द ओनली थिंग दॅट ड्राईव्हज मी. म्हणजे तो पॅशन आहे, त्याच्यातला काही कमर्शियल पार्ट नाही आहे, बट तो एक परस्यू करतोय मी. आणि माझा टार्गेट आहे की जास्तीत जास्त रिटेलर्स किंवा बिझनेस ओनर्सपर्यंत मी पोहोचून हे करेल. आणि आज ऑनलाईन करतोय, लवकरच ऑफलाईन जाऊन पण मी क्लासेस आणि सेशन्स घेईल, जिथं लोकांना हे एक्सपिरियन्स शेअर करेल. दिस इज ओनली एक्सपिरियन्स शेअरिंग. हे कुठली पुस्तक वाचून मी लोकांना सांगत नाही. हे एक्सपिरियन्स जो केलाय मी ह्या व्यवसायात राहून, माझ्या बाबांबरोबर राहून, आजोबांबरोबर राहून, किंवा 91 वर्षाच्या लेगसीमध्ये राहून, हा एक्सपिरियन्स मी सगळ्यांची शेअर करतोय. बस तेवढंच हेतू आहे. खरंच त्याचा खूप फायदा होईल नवीन व्यावसायिकांना. 91 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे हा प्रश्न किती बरोबर आहे मला माहित नाही, पण येणाऱ्या 10 वर्षात कोहिनूर कुठे पाहता तुम्ही? येणाऱ्या 9 वर्षातच कोहिनूर 100ला जाईल. तर 100 वर्षाचे प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही चालू केलेत. सुंदर रीतीने त्याचे आम्ही एक प्लॅनिंग केलेलं आहे. आणि तुम्ही मला विचारलं की 10 वर्षात कोहिनूर कुठं जाईल, तर मी एवढं सांगू शकतो की जेव्हा आम्ही 100 वर्ष पूर्ण करू, तर तो महाराष्ट्राच्या 10 ठिकाणी एकत्र साजरा करू. क्या बात. तर आमचा प्लॅन हेच आहे की महाराष्ट्रभर आपल्याला कोहिनूरच्या दालनं ओपन करायचे आहेत, लोकांच्या सेवेत जायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही कोहिनूरला घेऊन जाऊ शकतो, ह्याची आम्हाला एक टार्गेट ठेवलं. 91 वर्षापासून तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आहात, पण तुम्हाला माहीत नसेल, कळत न कळत सुद्धा तुम्ही बरीच सेवा दिलेली आहे नगरमध्ये. एक छोटासा अनुभव, कॉलेजला जाताना चांदणी चौक ते न्यू आर्ट्स कॉलेज पायी जावं लागायचं आणि हे 3-4 किलोमीटरचं अंतर असेल मला वाटतं. तर उन्हाळ्यात जाताना कोहिनूरच्या समोर 1-2 मिनिट आम्ही उभं राहायचो, एसीची हवा खायचो आणि मग पुढे कॉलेजला जायचो. तर ही सुद्धा नकळत सेवा तुम्ही खूप तरुणांना त्या काळात दिलेली आहे, खूप लोकांना दिलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की आणखीन खूप साऱ्या शहरात कोहिनूरच्या शाखा सुरू होतील, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या शहरात, महाराष्ट्रातील सगळ्या शहरात शाखा सुरू व्हाव्यात आणि त्याच्यावर आणखीन यशाचे जास्त फ्लोअर चढावेत, अशी आमच्याकडून शुभेच्छा. तुम्ही आज मौल्यवान वेळ दिलात आणि आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, फार इन्स्पायरिंग आहे. लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह नगरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.